6वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत. आपण आज सामान्य विज्ञान यामधला पहिला धडा बघणार आहोत. आणि मित्रांनो, हा पहिला धडा हा पुढे तुम्हाला आयुष्यभर वेगवेगळ्या कारणांकरता उपयोगी पडणार आहे. त्यामुळे हा नीट समजावून घ्या. मी खास तुमच्याकरता जे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगायचे आहेत ते इथे लॅपटॉपवर घेऊन आलेलो आहे. त्याच्यामुळे काय होईल की आपण मूळ मुद्दा सोडून इकडे तिकडे भरकटणार नाही. तेव्हा एकेका मुद्द्याचा विचार आपल्याला अगदी योग्य असा करता येईल. आता तुम्ही 6वीत गेलेले आहात आणि पुढे तुम्हाला अजून खूप 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 शिकायचं आहे. पण हे शिकत असताना तुम्हाला अनेक गोष्टी पण करायच्या आहेत. म्हणजे असं समजा की तुम्हाला कुठेतरी उद्योग व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला बाहेर पडायचं आहे, तुम्हाला प्रवास करायचे आहे, तुम्ही खूप मोठे होणार आहात, कुठेतरी खूप मोठ्या हुद्द्याची नोकरी किंवा मोठा व्यवसाय करणार आहात. तेव्हा या सगळ्या गोष्टी करत असताना काही गोष्टींचं भान आपल्याला ठेवता आलं पाहिजे. म्हणून हा धडा खास तुम्हाला दिलेला आहे. या धड्याचं नाव आहे नैसर्गिक संसाधने. संसाधने म्हणजे काय? तर निसर्गाने आपल्याला काय काय दिलेलं आहे. म्हणजे आपण का जिवंत आहोत. आपण जिवंत आहोत याचं कारण निसर्गाने दिलेल्या अनेक गोष्टी आहेत. आणि या निसर्गाने दिलेल्या गोष्टींचा अभ्यास करून त्याचं भान आपल्याला ठेवता यायला पाहिजे. म्हणून आपण या नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास करणार आहोत. या नैसर्गिक संसाधनांमध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्याला जगण्याकरता काय लागतं. सगळ्यात प्रथम आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लागते हवा. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही असं काय असं तुम्हाला विचारलं तर लगेच तुम्ही सांगाल दुसरं पाणी. आणि तिसरं आपण जिथे राहतो आहोत ते राहण्याकरता आपल्याला काय आवश्यक असते? जमीन. त्यामुळे हवा, पाणी आणि जमीन ही नैसर्गिक संसाधनं आपल्याकडे आहेत. म्हणजे तुम्हाला पहिला प्रश्न जर असा आला की आपल्याला प्राप्त झालेली नैसर्गिक संसाधनं कोणती, तर हवा, पाणी आणि जमीन ही नैसर्गिक संसाधनं आहेत. सजीव आणि निर्जीव यांच्यातला फरक जर तुम्ही लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात येईल की ही सगळी नैसर्गिक संसाधनं ही सजीवाकरता आवश्यक आहेत. म्हणजे हवा नसेल तर सजीव जगू शकणार नाही, पण दगड जगू शकेल. हवा नसेल तर काहीच घडणार नाही. म्हणजे आपल्याला श्वास घेता येणार नाही, प्राण्यांना श्वास घेता येणार नाही, झाडांना श्वास घेता येणार नाही, जगताच येणार नाही. दगडाला काही त्याची गरज नसते कारण दगड असतो निर्जीव. एखादा लाकडाचा ओंडका असतो निर्जीव. पण सजीवाकरता हवा आवश्यक असते. तसंच पाणी नसेल तर सजीव नाही जगू शकणार, नाही का? परंतु जी निर्जीव वस्तू आहे तिला पाण्याची काही गरज नाही. पाणी नाही दिलं तरी काही बिघडणार नाही. एक लोखंडाचा तुकडा जर समजा पडलेला असेल, त्याला पाणी नाही मिळालं, हवा नाही मिळाली तर काही फरक पडणार नाही. जमीन सजीवाकरता आवश्यक आहे. निर्जीवाकरता जमीन असलीच पाहिजे असं काही नाही. म्हणजे आपण अनेक वेगवेगळ्या ग्रहताऱ्यांबद्दल वाचतो. अनेक ग्रहांवरती जमीन आहे, अनेक ग्रहांवरती दगड आहेत, परंतु सजीव नाही. त्यामुळे नैसर्गिक संसाधनं तिथे नसल्यामुळे सजीवाची शक्यता नाही. त्यामुळे सजीव तिथे नाही आहे. तर सजीवांकरता हवा, पाणी आणि जमीन या 3 गोष्टींची गरज आहे. जो श्वास घेतो तो सजीव, जो पाणी पितो तो सजीव, जो आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करतो तो सजीव. लक्षात घ्या, जो आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करतो तो सजीव. तेव्हा या सजीवांकरता हवा, पाणी आणि जमीन या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सगळ्या सजीवांना या गोष्टींची गरज असते जगण्यासाठी. मग ही जी हवा आहे त्या हवेला म्हणतात वातावरण. हवेला म्हणतात वातावरण. हे जे पाणी आहे पृथ्वीवर या पाण्याला म्हणतात
जलावरण. आवरण हा शब्द महत्त्वाचा आहे. वातावरण, वात म्हणजे वायू किंवा हवा. वातावरण, वात आवरण. जलावरण म्हणजे जल आवरण, जल म्हणजे पाणी, जलावरण. आणि जमिनीला म्हणतात शिलावरण. शिला म्हणजे जमीन, तेव्हा जमिनीला म्हणतात शिलावरण. तेव्हा या पृथ्वीच्या 3 नैसर्गिक संसाधनांची नावं काय? वातावरण, जलावरण आणि शिलावरण. वातावरणामध्ये हवेचा थर आहे भोवती, म्हणून त्याला आपण वातावरण असं म्हणतो. म्हणजे पृथ्वीपासून भोवतालचा जो हवेचा थर आहे तो आहे वातावरण. जलावरण म्हणजे पृथ्वीवर जे पाणी आहे त्याला जलावरण म्हणतात. आणि शिलावरण म्हणजे पृथ्वीवर जी जमीन आहे त्या जमिनीला शिलावरण असं म्हणतात. आता पाण्याचं जर तुम्ही लक्षात घेतलं तर पृथ्वीवर 71% पाणी. आता 71% कसं बघायचं तर तुम्हाला मी आता जे समोर चित्र दाखवतो आहे या चित्रामध्ये तुमच्या लक्षात येईल की जे निळं दिसतं ते सगळं पाणी आहे आणि पांढरा हिरवा असा जो भाग दिसतो आहे चित्रामध्ये ते म्हणजे शिलावरण, म्हणजे ते जमीन आहे. 71% म्हणजे खूप जास्त पाणी आहे. म्हणजे समजा तुम्ही 100चे 4 भाग केले, 25, 25, 25, 25, तर जवळजवळ 3 भाग. 71% म्हणजे 75%च्या जवळ येतं की नाही. 25, 25, 25 असं जवळजवळ 3 भाग पाणी आहे आणि 1च भाग जमीन आहे. तेव्हा 71% पाणी आणि 29% जमीन. लक्षात घ्या, पृथ्वीवर 71% पाणी आहे म्हणजे 100तला 71 भाग पाणी आहे आणि 29% ही जमीन आहे. या जमिनीवरतीच झाडं वगैरे अमुक तमुक आहेत, शिलावरण म्हणतो आपण त्याला. आता आपण हवेबद्दल लक्षात घेऊ. पहिल्यांदा हवेमध्ये वेगवेगळे वायू असतात. पाण्याची वाफ असते, धुलीकण असतात. आता हे वेगवेगळे वायू म्हणजे काय असतात त्याची आपण माहिती घेणार आहोत. पण ह्या सगळ्या वायूंमुळे आणि पाण्याची वाफ आणि धुलीकण वगैरे याच्यामुळे वातावरण तयार होतं. हवा म्हणजे वातावरण. तेव्हा हवेमध्ये काय काय असतं असं जर विचारलं तर आपण काय सांगाल? हवेमध्ये वेगवेगळे वायू असतात, पाण्याची वाफ असते आणि धुलीकण असतात. या हवेमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात काय असतं तर त्या वायूचं नाव आहे नायट्रोजन. हे एक लक्षात ठेवा पटकन की सगळ्यात जास्त आणि मोठ्या प्रमाणामध्ये काय असतो तर त्याला म्हणतात नायट्रोजन वायू. त्याच्यानंतर हवेमध्ये जो असतो तो ऑक्सिजन, म्हणजे प्रमाणानुसार जर काढला तर त्याच्यानंतर जो असतो तो ऑक्सिजन असतो. आणि त्यानंतर आर्गॉन आणि इतर घटक असतात. आणि सगळ्यात कमी, लक्षात घ्या, हवेमध्ये सगळ्यात कमी असतो कार्बन डायऑक्साईड. आपण याची प्रमाणं पण समजून घेणार आहोत. पण कार्बन डायऑक्साईड हा सगळ्यात कमी असतो. हे का लक्षात ठेवायचं सांगतो की ऑक्सिजनचं प्रमाण हवेमध्ये जे आहे भरपूर, त्यामुळे आपण जगतो आहोत. कारण आपल्याला ऑक्सिजन म्हणजेच त्याला प्राणवायू म्हणतात. आपल्याला जगण्याकरता ऑक्सिजन लागतो. आपल्याला जसा लागतो तसा इतर पशुपक्ष्यांना सुद्धा जगण्याकरता ऑक्सिजन लागतो. त्यामुळे हवेमधलं जे प्राणवायूचं प्रमाण आहे ते व्यवस्थित राहिलं तर आपल्याला व्यवस्थित ऑक्सिजन मिळेल आणि आपण व्यवस्थित जगू शकू. उद्या ऑक्सिजनचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्याला श्वासाला त्रास होईल. तुम्हाला लक्षात आलं असेल की अनेक वेळा सिग्नलवर उभं असताना आपल्याला असं गुदमरल्यासारखं होतं, कारण त्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं असतं. आणि तिथे काय वाढलेलं असतं तर तिथे कार्बन मोनॉक्साईडसारखे, कार्बन डायऑक्साईडसारखे असे वायू वाढलेले असतात. कारण आजूबाजूला खूप वाहनं असतात आणि त्या वाहनांमधून खूप धूर बाहेर येत असतो आणि त्याच्यामुळे हवा प्रदूषित झालेली असते. कार्बन डायऑक्साईड आत्तापर्यंत जो अगदी कमी आहे तो तसाच राहिला तर सगळं छान चालू राहील. कारण हा कार्बन डायऑक्साईडसुद्धा झाडांना स्वतःचं अन्न तयार करण्याकरता उपयोगी पडत असतो, ज्वलनाला विरोध करत असतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड जर पूर्ण संपून गेला तर माणूस जे श्वास घेतो ऑक्सिजनने, तो ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. त्याच्यामुळे माणसाच्या शरीराचं तापमान वाढून जाईल.
काही गोष्टी जळून जातील. ऑक्सिजनच्या बरोबरीने कार्बन डायऑक्साईडची गरज आहे, पण त्यांची जी प्रमाणं आहेत हवेमध्ये ती तशीच टिकली पाहिजे. आणि उद्या प्रदूषण नावाचा विषय जेव्हा समोर येणार आहे तेव्हा तुम्हाला या सगळ्या माहितीचा उपयोग होणार आहे. नायट्रोजन सगळ्यात जास्त असं आपण जे म्हणलो त्याचं प्रमाण आहे 78%. लक्षात घ्या, या टक्केचा हिशोब तुमच्या लक्षात आला पाहिजे. टक्के म्हणजे किती असतात हे समजलं पाहिजे. 100पैकी किती म्हणजे टक्के. 100पैकी 78 भाग म्हणजे आपण सगळा वायू घेतला, समजा एका बाटलीमध्ये 100 भाग जर घेतला तर त्यातला 78% भाग हा नायट्रोजनचा असतो. 21% भाग ऑक्सिजन असतो म्हणजे प्राणवायू असतो. 21% प्राणवायू असतो. तुम्हाला जर रिकाम्या जागा गाळलेल्या जागा भरा जर आलं की हवेमध्ये नायट्रोजन टिंब टक्के असतो तर तिथे तुम्हाला 78% असं लिहिता आलं पाहिजे. हवेमध्ये ऑक्सिजन टिंब टक्के असतो असं जर आलं तर तिथे तुम्हाला 21% असं लिहिता आलं पाहिजे. कार्बन डायऑक्साईड 0.03% म्हणजे अगदी कमी. 0.03% म्हणजे अगदी कमी असतो कार्बन डायऑक्साईड. हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. कार्बन डायऑक्साईड सगळ्यात कमी, नायट्रोजन सगळ्यात जास्त आणि आर्गॉन नावाचा एक वायू असतो 0.9%. आर्गॉन नावाचा एक वायू असतो. आणि मग बाकीचे काही गॅसेस असतात, वायू असतात हवेमध्ये, त्या साधारण 0.1% वगैरे असे ते असतात. आपल्याला महत्त्वाचं आहे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि तुमच्या पुस्तकामध्ये दिले त्याप्रमाणे आर्गॉन, या 4 वायूंचा आपल्याला विशेष अभ्यास करायचा आहे, महत्त्वाचा. या वायूंचे उपयोग काय आहेत तर नायट्रोजन जो आहे, नायट्रोजन जो सगळ्यात जास्त आहे हवेमध्ये, त्याचंसुद्धा प्रमाण कमी होता कामा नये. कारण काय की सजीवांना आवश्यक असलेली सगळी प्रथिनं जी तयार होतात ती नायट्रोजनमुळे तयार होतात. झाडामध्ये जी काय, वृक्षांमध्ये जी काय उत्पादनं होतात ती सगळी म्हणजे शेती उत्पादनं, नायट्रोजन अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असतो प्रथिनं तयार करण्यामध्ये. त्यामुळे नायट्रोजन हा अत्यंत महत्त्वाचा वायू आहे. तो प्रथिनं निर्माण करतो, मिळवून देतो आपल्याला. त्या व्यतिरिक्त खाद्यपदार्थ जे असतात वेगळे, तुम्ही हवाबंद खाद्यपदार्थ पाहता, हे सगळे हवाबंद खाद्यपदार्थ, कधी आंब्याचा रस हवाबंद केलेला असतो, कधी गुलाबजाम हवाबंद केलेले असतात, म्हणजे एक टीनमध्ये असतात. त्याच्यामध्ये नायट्रोजन वायूचा वापर करून हवाबंद असे पदार्थ तयार केले जातात. टिकवून ठेवणे म्हणजे पदार्थ टिकवून ठेवण्याकरता नायट्रोजनचा उपयोग होतो. आणि या व्यतिरिक्त काही थंड म्हणजे आपण त्याला म्हणतो की आईस्क्रीम किंवा कुल्फी किंवा या सगळ्या गोष्टी या गावाहून त्या गावाला पाठवताना जे पॅकेजिंग केलं जातं त्याला आपण नायट्रो पॅक असं म्हणतात. नायट्रो पॅकमध्ये जसं साठवून ठेवणे हा एक गुणधर्म आहे, तसंच त्याच्यामध्ये थंड वस्तू थंड ठेवणे हा सुद्धा गुणधर्म आहे. नायट्रो पॅक करण्याकरता वेगळी यंत्रणा असते. ती यंत्रणा हवेतला नायट्रोजन शोषून घेते आणि त्या पॅकमध्ये टाकून मग त्याच्यामध्ये त्याला किडे लागत नाही, त्याच्यामध्ये ते खराब होत नाही, म्हणून ते नायट्रोजन साठवण्याकरता वापरला जातो. ऑक्सिजन तर तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं की सजीवांना ऑक्सिजनशिवाय जगणं अशक्यच आहे. आपल्या श्वासातून आपण ऑक्सिजन घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो. त्यामुळे हा ऑक्सिजन हा माणसाला म्हणजे सजीवाला सगळ्याच सजीवांना आवश्यक असतो. ऑक्सिजन ज्वलनाला मदत करत असतो. तुम्हाला बघितलं असेल तुम्ही की आपलं शरीर कोमट लागतं किंवा वेगवेगळ्या प्राण्यांचं शरीर कोमट लागतं. त्या शरीर कोमट लागण्यामागे शरीरामध्ये एक मंद ज्वलन चालू असतं. मंद ज्वलन म्हणजे काय, खरं असं पेटलेलं नसतं, मंद ज्वलन चालू असतं. ते ऑक्सिजनमुळे असतं. आणि दुसऱ्या कुठल्याही ज्वलनाकरता ऑक्सिजनची गरज असते. म्हणजे तुम्ही गॅसची शेगडी पेटवा, तिथे ऑक्सिजन असेल तरच ते बर्नर पेटतं. तुम्ही मेणबत्ती पेटवा, ऑक्सिजन असेल तरच ती मेणबत्ती पेटते. आणि जर तुम्ही त्या ठिकाणचा ऑक्सिजन काढून घेतला, म्हणजे समजा एक मेणबत्ती घेतली आणि त्या मेणबत्तीवरती ग्लास ठेवून दिला पालथा, ऑक्सिजन नसेल तर त्या मधल्या नायट्रोजनवरती मेणबत्ती टिकत नाही. म्हणजे ज्वलनाकरता ऑक्सिजनची गरज असते. कार्बन डायऑक्साईड हा सगळ्यात महत्त्वाचा वायू असा आहे की तो सूर्यप्रकाश जेव्हा असतो तेव्हा सूर्यप्रकाशामध्ये वनस्पतींना स्वतःचं अन्न तयार करायला मदत करतो. वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात तेव्हा तुम्हाला ते वेगवेगळी फळं, वेगवेगळे धान्य वगैरे हे वनस्पती देतात. तेव्हा सूर्यप्रकाशामध्ये कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात, तेव्हा तुम्हाला आम्हाला खायला अन्न मिळतं. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड हा सुद्धा या पृथ्वीवरचा अत्यंत महत्त्वाचा वायू आहे. आर्गॉन म्हणून जो वायू आहे तो उदासीन आहे. तो ज्वलनाला मदतही करत नाही,
तो ज्वलनाचं विझवणही टाकत नाही, उदासीन आहे. त्याच्यामुळे तो विविध विद्युत उपकरणात म्हणजे बल्बमध्ये, ट्यूबमध्ये अशा ठिकाणी आर्गॉन वापरला जातो. हेलियम म्हणून एक वायू आहे, तो आईस्क्रीम थंड करणे किंवा मोठमोठाले डीप फ्रीजर्स असतात त्याच्यामध्ये ठेवून इकडून तिकडे नेण्याकरता हेलियमचा वापर केला जातो, कारण तो थंड वस्तू थंड ठेवतो. या व्यतिरिक्त एक निऑन म्हणून वायू आहे, निऑन, आणि तो चमकदार वायू आहे. म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या निऑनच्या ट्यूबलाईट्स किंवा निऑनचे बल्ब येतात आणि ते अत्यंत चमकदार असतात, अतिशय कमी व्होल्टेजमध्ये खूप जास्त प्रकाश देतात. क्रिप्टॉन नावाचा पण एक वायू आहे, तो पण ट्यूबलाईट्समध्ये वापरतात आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त प्रकाश वाढवण्याकरता आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रकाश देण्याकरता म्हणून असा होतो. आणि एक झेनॉन नावाचा वायू असतो, झेनॉन. हा झेनॉन नावाचा जो वायू आहे तो सर्वसाधारणपणे फोटोनच्या लॅबमध्ये, म्हणजे एक्सरेची लॅब असेल किंवा जुने फोटोचे रोलवरती फोटो असायचे त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो झेनॉन वायूचा वापर केला जातो. तेव्हा आपल्या दृष्टीने महत्त्वाचे मात्र नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि आर्गॉन हेच वायू आहेत. बाकीच्या वायूंचा तसा आपल्याला फारसा उपयोग नाही, परंतु रिकाम्या जागा भरण्याकरता जर आलं तर कुठला वायू काय उपयोगाचा आहे हे आपल्याला सांगता येईल. आता या हवेचं प्रदूषण का होतं हे समजून घ्या. हवेचं प्रदूषण होण्याची काही विशिष्ट कारणं आहेत. म्हणजे आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर आपण हवेचं प्रदूषण थांबवू शकू, परंतु आपल्याला हवेचं प्रदूषण थांबवण्याकरता खास प्रयत्न करावे लागतात. हेच खरं म्हणजे दुर्दैवी आहे, दुःखी आहे. परंतु आपण पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की हवेचं प्रदूषण का होतं. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या इंधनाचं ज्वलन होतं, त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण होतं. इंधनाचं ज्वलन म्हणजे काय? आता बघा, कार जाते रस्त्याने तर त्याच्यामध्ये पेट्रोलचं ज्वलन होत असतं. या पेट्रोलचं ज्वलन झालं की त्याच्यातून बाहेरून कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड नावाचा एक विषारी वायू बाहेर पडतो. हा कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडला की आपल्याला प्रदूषण झालं असं म्हणता येतं. या व्यतिरिक्त ठिकठिकाणी भट्ट्या असतात, वेगवेगळे कारखाने असतात. या कारखान्यांच्या भट्ट्या असतात मोठ्या मोठ्या, त्या भट्ट्यांमध्ये खूप वेगवेगळ्या कधी दगडी कोळसा वापरला जातो. पुष्कळ ठिकाणी तर विजेच्या निर्मितीकरता दगडी कोळसा वापरला जातो. दगडी कोळशाने पाण्याची वाफ करतात आणि त्या वाफेवरती इंजिन चालवून विजेची निर्मिती करतात. म्हणजे वीज वाचवा, वीज वाचवा, वीज वाचवा असं आपण जे म्हणतो, त्याच्यामध्ये एक प्रमुख कारण हे आहे की विजेची निर्मिती जर कमी झाली तर तो दगडी कोळसा जाळणं कमी होईल आणि त्याच्यामुळे प्रदूषण कमी होईल. त्याच्यातून बाहेर पडणारा जो काय वायू आहे तो प्रदूषण निर्माण करणारा असतो. चुली लावतात ठिकठिकाणी. आपण पाहिलं अजूनही भारतामध्ये जास्तीत जास्त 30-40% लोकांकडे गॅस आलेला आहे. बाकी शेगड्या, चुली याच्यावरती ठिकठिकाणी स्वयंपाक चालतात. मोठमोठ्या भट्ट्या, तुम्हाला हायवेच्या बाजूला पाहिलं तर सगळे जे ढाबे असतात त्या ढाब्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लाकूड आणि कोळसा जाळला जातो आणि या सगळ्यातून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन आणि कार्बन मोनॉक्साईड, अपूर्ण ज्वलन असतं त्याच्यातनं कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो आणि याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर हवेचं प्रदूषण होत जातं. तेव्हा हवेचं प्रदूषण कशामुळे होतं हे लक्षात घ्या. वाफेवरची जी यंत्र असतात खूप वेगवेगळ्या ठिकाणी, पूर्वी तर गिरण्या असायच्या, वाफेवरती यंत्र असायच्या. हल्ली इलेक्ट्रिसिटी तयार करण्याकरता वाफेवरची इंजिनं आहेत आणि काही ठिकाणी अजूनही वाफेवरची इंजिनं रुळावरती धावत आहेत. तेव्हा त्याच्यामध्ये दगडी कोळसा जाळला जातो आणि त्याच्यामुळे प्रदूषण होतं. फटाके, तुम्हाला माहिती आहे आपण सगळेजण खूप आनंदाने फटाके जाळतो, खूप आनंदाने फटाके उडवतो. दिवाळी आली की फटाके 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 करत, पण या फटाक्यांमुळे फार मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. त्यामुळे फटाके उडवणं म्हणजे प्रदूषणाला मदत करणं आहे. आपण जर फटाके उडवणं थांबवलं किंवा कमी केलं, अगदी थोडं केलं, तर हवेमध्ये होणारं प्रदूषण खूप कमी होऊन जाईल. अनेक माणसाला नको असलेले अनेक वायू हे त्या फटाके उडवण्यातनं निर्माण होतं. कचरा जाळण्याची एक पद्धत आपल्याकडे खूप ठिकाणी, खूप लोक, विशेषतः बंगलेवाले लोक असतात आणि मग बाकीचे लोक
आपल्या सगळा आजूबाजूचा कचरा एका ठिकाणी गोळा करतात, ढिगारा करतात आणि कचरा पेटवून देतात. आता तर खरं म्हणजे शासनाने म्हणजे गव्हर्नमेंटनी म्हणजे सरकारने कचरा जाळण्यावरती बंदी आणलेली आहे, त्याच्याकरता दंडाची तरतूद केलेली, परंतु लोक काही लक्ष देत नाही. कचरा जाळतात आणि मोठ्या प्रमाणावर कचरा जाळतात. कचरा जाळल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. रासायनिक प्रक्रिया करणारे अनेक कारखाने असतात. काही ठिकाणी विशेषतः सल्फर वगैरेसारखा उपयोग करून रबराचे टायर्स वगैरे बनवण्याच्यासारख्या ठिकाणी किंवा रबराच्या वस्तू बनवण्यासारख्या ठिकाणी असे काही कारखाने आहेत की त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर रासायनिक प्रक्रिया केली जातात. कित्येक वेळा तर औषध निर्मितीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. म्हणजे 2 रसायनं एकत्र करायची, त्याच्यातनं काहीतरी एक तयार करायचं, उरलेलं बाहेर सोडून द्यायचं. त्याच्यातनं बाहेर पडणारे जे वायू असतात ते हवेचं प्रदूषण करतात. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया करणारे जे उद्योग आहेत ते पण हवेचं प्रदूषण करतात. आण्विक प्रक्रिया हा एक महत्त्वाचा भाग आहे. आण्विक म्हणजे अणूपासून, अणुभट्टी असते. या अणुभट्टीतून जी काय ऊर्जा मिळते त्या ऊर्जेतून विद्युत निर्मिती होते. परंतु या व्यतिरिक्त अनेक कारणांमुळे आण्विक प्रक्रिया केली जाते आणि या आण्विक प्रक्रियेमुळे आता याच्यामध्ये आपण फार खोलात जाऊया नको, परंतु अणुबॉम्बचा वापर करून युद्ध होतात तेव्हा त्याच्यामधून काय प्रदूषण होत असेल तर कुठल्याही बाकीच्या प्रदूषणांपेक्षा सगळ्यात जास्त प्रदूषण हे अणुभट्ट्यांपासून किंवा आण्विक वापरापासून म्हणजे अणूच्या वापरापासून होतं. अणूचा स्फोट केला की प्रचंड मोठं प्रदूषण होतं. तेव्हा आण्विक भट्ट्या याच्यामुळे प्रदूषण होतं. कचरा सडणं म्हणजे काय? कचरा तुम्ही पाहिला असेल, रस्त्याने जाताना कचरा कुंडीच्या बाजूने गेलात तर घाण वास येतो. तर त्याचं कारण काय? दुर्गंधी येते. त्याचं कारण काय? तो सडलेला असतो. त्या सडलेल्या कचऱ्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असतं. म्हणजे हे जे प्रदूषण आहे हे प्रदूषण माणसाला आजारपणाचं निमंत्रण देत असतं. तेव्हा कचरा सडला की त्याच्यामुळे सुद्धा प्रदूषण होतं. अशी अनेक कारणं की त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण होतं. तुम्हाला मी मगाशी सांगितलं की हवेचं प्रदूषण जर वाढत गेलं आणि हवेतला ऑक्सिजन जर कमी होत गेला तर काय होईल तुम्हाला माहिती आहे? आपल्याला श्वास घेणं मुश्किल होईल आणि आपल्याला जगणं मुश्किल होऊन जाईल. कित्येक छोटे छोटे सजीव ज्यांना ऑक्सिजनशिवाय जगणंच शक्य नाही आहे आणि ज्यांना ऑक्सिजन घेण्याइतकी आपल्या माणसाइतकी क्षमता नाही आहे असे सजीव तर तसेच मरून जातात. पाण्याच्या प्रदूषणाबद्दल आपण बोलू त्यावेळेस तुम्हाला सांगतो, पाण्यामध्ये पण ऑक्सिजन असतो आणि हा ऑक्सिजन मासे त्यांच्या कल्ल्याकडनं पाणी घेतात, त्याच्यातलं ऑक्सिजन घेतात आणि पाणी सोडून देतात. ह्या पाण्यातलं सुद्धा ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर मासे मोठ्या प्रमाणावर मरून जातात आणि हजारो लाखो मासे तुम्हाला एकदम काठावर येऊन पडलेले दिसतात आणि मग त्याची आपण खूप चर्चा करत बसतो. परंतु प्रदूषण थांबवणं आपल्या हातात आहे. त्यामुळे प्रदूषण का होतं हे जर समजावून घेतलं तर प्रदूषण थांबवणं आपल्या हातामध्ये आहे. या इंधनामधनं हवेमध्ये कोणकोणते घटक म्हणजे कार असेल किंवा दगडी कोळसा जाळणं असेल किंवा कचरा जाळणं असेल किंवा आणखी काही असेल, याच्यातनं कोणते कोणते घातक पदार्थ हवेमध्ये सोडले जातात हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता हे वायू लक्षात घ्या. नायट्रोजन ऑक्साईड हा एक वायू आहे. नायट्रोजन ऑक्साईड हवेमध्ये सोडला जातो, तो प्रदूषण करतो. कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडला जातो, तो प्रदूषण करतो. कार्बन मोनॉक्साईड हा हवेमध्ये सोडला जातो, तो प्रदूषण करतो. सल्फर डायऑक्साईड हवेमध्ये सोडला जातो, तो प्रदूषण करतो. म्हणजे तुम्हाला सांगितलं मी रासायनिक प्रक्रियांमध्ये. किंवा कार्बन आणि काजळी हवेमध्ये जाते. कार्बन म्हणजे काय? काजळी म्हणजे काहीतरी अपूर्ण ज्वलन होतं किंवा पूर्ण ज्वलन जरी झालं तरी शिल्लक राहिलेली जी काजळी असते ती जेव्हा हवेमध्ये जाते तेव्हा त्याच्यातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. तेव्हा इंधन ज्वलनातून कोणकोणते वायू हवेत सोडले जातात असा जर प्रश्न आला तर पटापट नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी हवेमध्ये सोडली जाते. आता ओझोन वायूबद्दलचा एक उल्लेख आपल्या पुस्तकामध्ये आहे. हा ओझोनला O3 जसं ऑक्सिजनला O2 म्हणतात किंवा कार्बन डायऑक्साईडला CO2 म्हणतात तसं ओझोनला O3 असं म्हणतात. आणि या पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर आपण आत्तापर्यंत वातावरणाचा विचार करतो आहे, परंतु या वातावरणाच्या बाहेर O3 असतो. आणि O3 अतिशय महत्त्वाचं म्हणजे ओझोन अत्यंत महत्त्वाचं काम करत असतो. काय काम करतो बरं ओझोन? तर ओझोनचा या पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जो थर आहे तो तुमचं आमचं रक्षण करतो. कशापासून?
तर सूर्याची जी किरणं येतात त्याच्यामध्ये अतिनील किरणं नावाची किरणं असतात. अतिनील किरणं सूर्यापासून बाहेर पडतात, अतिनील किरणं म्हणतात त्याला. ही अतिनील किरणं ही माणसाची त्वचा जाळून टाकण्या इतकी भयंकर असतात. आणि त्या व्यतिरिक्त या अतिनील किरणांमध्ये अनेक वेगवेगळे जीवाणू किंवा कीटाणू वाढण्याची शक्यता असते. ही अतिनील किरणं ही माणसाची शत्रू आहेत. परंतु परमेश्वराने असं म्हणतो आपण किंवा निसर्गाने अशी व्यवस्था केलेली आहे की या पृथ्वीच्या थराच्या बाहेर निसर्गाने एक ओझोनचा असा थर छत्रीसारखा दिलेला आहे. आणि या ओझोनमधनं जेव्हा सूर्याची किरणं आतमध्ये येतात तेव्हा ती अतिनील किरणं तो ओझोन आपल्याकडे ठेवून देतो आणि मग पुढे सूर्याचा प्रकाश पाठवतो. म्हणजे सूर्याच्या प्रकाशापासून त्यातून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचं रक्षण ओझोन करतो. परंतु या ओझोनला मारक असे जे प्रदूषण करणारे वायू आहेत ते आपण पृथ्वीवर तयार करतो. आणि हे जेव्हा बाहेर जातात वातावरणाच्या बाहेर तेव्हा त्या ओझोनच्या थराला छिद्र पडायला लागतात. लक्षात घ्या, असं करता करता जर उद्या ओझोनचा थर कमी 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 होत गेला तर सूर्यापासून येणारे अतिनील किरण थेट आपल्यापर्यंत येऊन पोचले तर आपलं जगणं अशक्य होऊन जाईल. 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिवस म्हणून का साजरा करतात संबंध जगामध्ये. आणि संपूर्ण जगातल्या सगळ्या लोकांना असं सांगितलेलं आहे की प्रदूषण कमी करा. तुमच्या प्रदूषणामुळे हवेत सोडलेल्या वायूंमुळे ओझोनला छिद्र पडू लागलेली आहेत आणि त्यातून अतिनील किरणं आतमध्ये येऊ लागलेत पृथ्वीवरती. तेव्हा ओझोन हा वायू याचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हा ओझोनपासून रक्षण करायचं असेल तर आपल्याला प्रदूषण कमी केलं पाहिजे. प्रदूषण कमी केलं तरच ओझोनचा थर वाचेल, नाहीतर ओझोनचा थर वाचणार नाही. तेव्हा वातावरणाबद्दल आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आता ही सगळी चित्र पाहिली त्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की वातावरण ही कशी महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या दुसऱ्या घटकामध्ये आपण थोड्या वेळाने जाणार आहोत आणि तो भाग आहे म्हणजे पाणी. नैसर्गिक संसाधने याच्यामध्ये पहिला घटक होता हवा. आणि या हवेबद्दल आत्ता आपण माहिती घेतली. तुम्ही आत्ता जे काय शिकलात ते एका कागदावर लिहून काढा. तुमच्या या धड्याच्या खालच्या रिकाम्या जागा भरा आणि ह्या संदर्भातल्या तुमचे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवा. चला, तुम्हाला शुभेच्छा.